महाकाल की नगरी में वो ही लोग जाते जिन्हें महाकाल खुद बुलाते. माझ्यासोबत पण काहीतरी असंच झालं. गेल्या 6 महिन्यांपासून माझा प्लॅन चाललेला उज्जैनला जायचा, पण अजिबातच सक्सेसफुल होत नव्हता. अचानक भयानकपणे एका रात्रीत ठरवलं आणि निघाली दुसऱ्या दिवशी उज्जैनला जायला. आणि गेस व्हॉट, माझ्याकडे ट्रेनची साधी तिकीटही नव्हती. धावत पळत 5 मिनिटं ट्रेन सुटायच्या आधी जाऊन तिकीट काढली जनरल डब्याची आणि आम्ही बसलेलो AC कोचमध्ये. यांची अंताक्षरी बघून आम्हाला असं वाटलेलं की आत्ता आम्हाला हकलूनच देतील ट्रेनमधनं. आमच्या आजूबाजूला फक्त हीच भाषा बोलली जात होती जी आम्हाला घंटा कळत नव्हती. त्यानंतर तुम्हा सगळ्यांना जेवायला बोलवलं आणि झोपून घेतलं. दुसऱ्या दिवशीची सकाळ डायरेक्ट झालेली आहे उज्जैनमध्ये आणि आई शपथ लयच भारी वाटत होता इकडे येऊन. सगळ्यात आधी फ्रेश झालो, मस्त अशी साडी नेसली आणि पटकन निघालो महाकालच्या दर्शनाला. बरं, अर्ध्या लाईनीतून त्यांना आठवलं की यांच्या हातात तर मोबाईल आहे, म्हणून मोबाईल ठेवण्यासाठी पुन्हा बाहेर आलो. तिथे 1.5 तास घालवल्यानंतर मस्त असं दर्शन घेतलं महाकालचं. मग आजूबाजूचा सगळा परिसर फिरलो. हे फिरता फिरता संध्याकाळ कधी झाली समजलंच नाही. इकडे आल्यावर एकदम प्रसन्न आणि भारी वाटत होतं यार. त्यानंतर आम्ही निघालेलो आहे हरसिद्धी माता मंदिरला, जिथे पाया पडलो. सुंदर असं मंदिराचं डेकोरेशन तुम्ही बघू शकता. जास्त काढू शकली नाही कारण की फोन अलाउड नव्हता. मी दर्शन घेतलंय, तुम्ही सुद्धा लगेच घ्या. नशीब चांगलं असल्यामुळे दीपोत्सव बघायला मिळाला आणि ह्या फॅमिलीने ऑलरेडी बुकिंग केलेलं म्हणून त्यांच्या हाताने दीप लावले गेलेले आहेत. त्यानंतर हे दोघं जण एकदम फास्टमध्ये चढले आणि त्यांच्या हाताने त्यांनी पटापट सगळे दिवे लावून घेतलेले आहेत. तिथे गर्दी एकदम फट्टे होती, पण बघायला एक नंबर वाटत होतं. मग आम्ही धावत पळत गेलेलो रामघाटला, कारण की 7 वाजता तिथे डॉट आरती चालू होते आणि तुम्ही बघू शकता तिथे मी आरती केलेली आहे. आणि एक छोटीशी इच्छा बोलून हे दिवा सोडून दिलेला आहे पाण्यामध्ये. या दोन्ही आरत्यांचा टायमिंग ऑलमोस्ट सेम आहे, फक्त हाफ ॲन आवरचाच डिफरन्स आहे. सो हा व्लॉग इथेच संपलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.